मुंबई महापालिकेतील सत्तेबाबत भाजप शिवसेनेचं ठरलं. जिल्हा परिषद निवडणूक प्रचारानंतर ठरणार महापौर. 5 फेब्रुवारीनंतरच महापौर निवड होण्याची शक्यता, विश्वसनीय सूत्रांची माहिती. नवी मुंबईच्या महापौर पदावर संभ्रम कायम. गणेश नाईक यांच्या विश्वासातील अनेक ज्येष्ठ नगरसेवकांच्या नावाची चर्चा. महापौर पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत संभ्रम. झेडपी पंचायत समिती प्रचाराचा जोर वाढला. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोकणात सभा, एकनाथ शिंदेंच्या परभणी, लातूर, सोलापुरात जाहीर सभा. अजित पवार बारामतीत करणार प्रचार. मुंब्रा कोणत्याही एका रंगानं मागणारा नाही. मुंब्र्याचा रंग तिरंगाच राहणार. आमदार जितेंद्र आव्हाडांनी इम्तियाज जलील यांना सुनावलं. सेहर शेखच्या कैसा हराला चॉकलेटला यानं उत्तर. सरकारसोबतच्या सकारात्मक चर्चेनंतर शेतकऱ्यांच्या मोर्चाला ब्रेक. मागण्यांच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव येईपर्यंत मोर्चा खरडीत थांबणार. आंदोलकांच्या मागण्या कालमर्यादेत पूर्ण करणार, गिरीश महाजनांची घोषणा. मीरा भाईंदरमध्ये एमएमआरडीच्या अभियंत्यानं 4 लेनचा फ्लायओव्हर बनवला, 2 लेनचा. वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता. फ्लायओव्हर बांधकामामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी संख्येला कात्री. 45 लाख महिला योजनेतून बाद. 26 लाख लाभार्थ्यांना ई-केवायसी नंतरही पैसे नाहीत. चुकीचा पर्याय निवडल्याचा लाभार्थ्यांना फटका. आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. महागाई, टॅरिफ, रुपयाच्या घसरणीसह विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला कोंडीत घेण्याच्या तयारीत. तर 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडणार. चांदीच्या भावात 40,000 वाढ. सध्या चांदीचा दर 3,70,000 रुपये प्रति किलो. चांदीच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता. गायक अरिजित सिंग याचा पार्श्वगायनातून धक्कादायक संन्यास. यापुढे कुठलंही गाणं गाणार नसल्याचं सोशल मीडियावरून केली घोषणा. चाहत्यांना मोठा धक्का.